आजच्या या परिषदेचा मुख्य उद्देश इथं नमूद आहे. महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवणारी ही परिषद. साधारण थोडंसं इतिहासामध्ये मी जाऊ इच्छितो. ही चळवळ कशी आणि कुठं आणि कशी निर्माण झाली. साधारणतः सच्चर समितीचा अहवाल 2005 ते 2007च्या दरम्यान आला. त्यावेळेला रंगनाथ मिश्रा कमिशन सुद्धा आपला अहवाल सादर करण्यात आला. या दोन अहवाल आल्यानंतर अजी पठाण सारखे, मोहसिन खान सारखे असे असंख्य योद्धे या मुस्लिमांच्या आरक्षणावर विचार करू लागले आणि मुस्लिमांनाही आरक्षण कसं मिळू शकतं त्याची एक आंदोलनाची दिशा राज्यभर त्यांनी आखली. राज्यभरात दौरे केले आणि सगळ्यांना जागृत करत 2014 साली एक परिपत्रक पारित करण्यात आलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बरोबर मुस्लिम समाजालाही 5% आरक्षण दिलं गेलं. पण दुर्दैवाने येणारं जे सरकार होतं, युतीचं शासन, त्या शासनानं ते आरक्षण आमचं काढून घेतलं. जे संविधानिक होतं, जे हायकोर्टाने मान्य केलेलं होतं. मित्रांनो, खऱ्या अर्थानं मी कार्यकर्ता आहे, मुस्लिम ओबीसी चळवळीच्या स्थापनेपासून काम करणार. काही लोकांनी मला प्रश्न विचारला, साधारणतः 68 जमाती या मुस्लिम ओबीसीच्या सवलतीमध्ये येतात. मला वाटतं शिकलकर साहेब आहेत, मलियार साहेब आहेत, मी स्वतः नदाफ आहे. अशा असंख्य लोकांच्या ज्या जमाती आहेत त्या जमातींची डिटेलमध्ये मी जात नाही. त्या सगळ्या जमातीला आरक्षण असताना परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर प्रश्न टाकला की पुन्हा मुस्लिमांना आरक्षण मागणं आणि तुम्ही त्याबद्दल सपोर्ट केलं. एका चॅनलवर माझी डिबेट होतं, त्या डिबेटमध्ये मी मांडलं होतं की मुस्लिमांना आरक्षण का दिलं पाहिजे. येतंय का आवाज? तर त्याचे काही मुद्दे, महत्वाचे असे मुद्दे त्या रंगनाथ मिश्रा कमिशन आणि सच्चर समितीच्या अहवालातून स्पष्ट होतात की मुस्लिमांना आरक्षण का दिलं पाहिजे. साधारण घटनेचं जे कलम 14 आणि कलम 15 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाला, माफ करा तिथं जात नाही, कास्ट नाहीये, प्रवर्ग आहे, वर्ग आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि त्या वर्गानुसार शासनाला त्यांना सवलती देण्याचा, त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्याचा अधिकार आहे. संविधानाने हे वाक्य लिहिलं आहे. धर्माच्या नावावर आरक्षण नाही हे मान्य करतो, दिलंही गेलं नाही पाहिजे. आणि आमची जी मागणी आहे ती आम्ही धर्माच्या नावावर आम्ही कधीच मागणी केलेली नाहीये. मुस्लिम ओबीसीची चळवळ सुद्धा आम्ही सुरू करत असताना आम्ही जातीचा, मंडल अहवालाचा आधार घेतला आणि मंडल अहवालाच्या आधारावरच आम्ही ती मागणी केली. साधारण 1953 साली काकासाहेब कालेलकर आयोग आला. 2399 जातींचं सर्वेक्षण केलं, त्यामध्ये 30-35 जाती मुस्लिम समाजाच्या त्यांनी नमूद केल्या. त्यानंतर मंडल आयोग आलं 80 साली, 3743 जाती जमातीमध्ये 82 मुस्लिम जमाती त्यांनी फाईन केला आणि त्यांना आरक्षणास पात्र आहेत असं ठरवलं. हा संवैधानिक लढा होता. हा संवैधानिक लढा असताना ह्याला धार्मिक लढा, इस्लाम धर्मियांना आरक्षण द्यायचा लढा असा बनवण्याचा हा प्रयत्न या गेल्या 10 वर्षामध्ये गेला. 2014च्या नंतर मुस्लिम आरक्षणावर आपण सगळे ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते बोलत राहिलो, पण समाजापुढे एक नवीन मुद्दे आपल्या समोर आणले गेले. ते नवीन मुद्दे म्हणजे काय होते? 2014च्या नंतर शासन कोणाचं होतं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. मग आम्हाला मॉब लिंचिंगमध्ये गुंतवलं गेलं, आम्हाला CA-NRCचा मुद्दा समोर केला गेला, ऐतिहासिक आमच्या इमारतीवरचा दावा सांगितला गेला, काश्मीरचा प्रश्न पुढे आणला, लव जिहाद, लँड जिहाद. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण जिहाद हा शब्द खूप महत्वाचा शब्द, ती एक प्रक्रिया आहे इस्लाम धर्मामध्ये आणि त्याला जोडलं जातं लँड जिहाद, लव जिहाद, मतदान जिहाद. अत्यंत चुकीच्या पातळीवरून वक्त के बादशाह के आंखों में आंखें डालकर उसका जुल्म बयान करा सबसे बडा जिहाद आहे. एवढी मोठी ती संकल्पना असताना त्याला इथं फालतू कारणासाठी ते जोडलं जात आहे आणि त्याला जिहाद म्हणलं जात आहे, लव जिहाद हे वगैरे. त्यावर आम्हाला सगळं हे केलं होतं आणि शहराचे नामकरणाचा एक प्रश्न त्यांनी निर्माण केला. उस्मानाबाद असेल, अहमदनगर असेल आणि औरंगाबाद असेल, या शहराची नामकरणं सुरू केली आणि या सगळ्या याच्यावर या देशामधला एक पोलरायझेशन केला आणि आमचे पुन्हा शिक्षणाचे, आरक्षणाचे आणि सुरक्षिततेचे मुद्दे बाजूला पडले आणि आपण मग पुन्हा त्या मुद्द्यावर सुद्धा लढत गेलो. ते मुद्दे महत्वाचे होते आपल्या दृष्टिकोनातून, पण या देशामध्ये पोलरायझेशन करून सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जातीवादी धर्मांध शक्तीने ते जाणीवपूर्वक मुद्दे आपल्यासमोर आणलेले होते. मित्रांनो, त्यामुळे ही चळवळ 10 वर्ष थोडंसं कार्यकर्त्यामध्ये राहिली. पठाण साहेब बरोबर आहे मी बोलतोय ते?
कार्यकर्त्यामध्ये राहिले. आपण चळवळ म्हणून जे पुढे यायला पाहिजे ते येऊ शकलो नाही. कार्यकर्त्यामध्ये ती चळवळ राहिली. 2014च्या नंतर जी चळवळ मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात पुढे आणली मराठा आरक्षणाच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं सच्चरनं, रंगनाथ मिश्रानं, गोपालसिंग आयोगानं एक अहवाल सादर केला. त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलं, सच्चरनं तुलना केली हिंदू समाजाची मुस्लिम समाजाशी, सच्चरनी तुलना केली SC ST समाजाशी आणि मुस्लिम समाजाची, सच्चरनी तुलना केली OBC प्रवर्गातल्या जमातींची आणि मुस्लिमांची, टोटल मुस्लिमांची हे केली. तर निदर्शनात असं आलं गेलं की हा मुस्लिम समाज आहे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या किंचित शब्द वापरलेला आहे, सायलेंट, एकदम छोट्या प्रमाणामध्ये तो SC STच्या वर आहे आणि OBC समाजाच्या कित्येक पटीनं तो मागा आहे. मग हा मुद्दा महत्त्वाचा घेऊन आपण हे मुस्लिम आरक्षण हे ग्राह्य धरलं. आम्हाला समूह म्हणून तुम्ही ट्रीट करा, आमचा धर्म 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. देशाच्या प्रगतीमधला हा 20-25 करोडचा जो म्हणजे साधारणतः 15 करोडची संख्या सांगितली जाते मुस्लिमांची आणि आमच्या याच्या अहवालानुसार साधारण 20 ते 22 करोड या देशामध्ये राहिलेल्या मुस्लिमांना मागास ठेवून हा देश कधीही क्रांतिकारी पुढे जाऊ शकणार नाही, हा देशाचा विकास घडू शकणार नाही. अशी भूमिका असतानाही जातीचं राजकारण आणि धर्माचं राजकारण वाढवून मुस्लिमांचे रोजीरोटीचे आणि शिक्षणाचे प्रश्न बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. साधारणतः या देशामध्ये 2014 ते 2024 पर्यंत साधारण 177 असे मॉब लिंचिंग झाले. मॉब लिंचिंगची समस्या एवढी महत्त्वाची, त्यावर कोर्टाने निर्णय दिला. मॉब लिंचिंग या देशामध्ये मुस्लिमांच्या मॉब लिंचिंग रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं स्वतःहून ते शीघ्रकृती दल स्थापन केलं पाहिजे जिल्ह्याच्या पातळीवर आणि ते व्हायला तयार नाही. आणि असे शिक्षणाचे आणि आरक्षणाचे आणि सुरक्षेचे मुद्दे घेऊन आम्ही आता पुढे चाललो आहे. आता येणाऱ्या 2 महिन्याच्या काळामध्ये निवडणुका आहेत. अब्दुल रहमान साहेबांनी अत्यंत विदारक असं चित्र आपल्यासमोर जो घटत चाललेला आपलं लोकसभेतलं प्रतिनिधित्व असेल, राजकीय प्रतिनिधित्व असेल, म्हणजे शिक्षा, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेमधला आपला जो योगदान आहे, आपला जो हिस्सा आहे, आपला नाकारला जातोय. आणि एक वेगळा असा वर्ग, माफ करा, 2000 वर्षापूर्वी 2000 वर्षापासून ज्या समाजाला, ज्या मागासवर्गीय समाजाला एक समूह म्हणून, एक गट्टा म्हणून बाजूला फेकलं गेलं होतं, त्यांचे काही अधिकार नव्हते, त्यांचे काही हक्क नव्हते, तशा पद्धतीची वाटचाल मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून सध्या चालू आहे. तर या दृष्टिकोनातूनही सुद्धा आपल्याला विचारमंथन करणं गरजेचं आहे. जरांगे साहेब मोठं आंदोलन घेऊन निघालेले आहेत. मराठाला समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या साध्या संघटनेने सुद्धा विरोध केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही. द्या, तुम्हाला कोणाला किती आरक्षण द्यायचं तुम्ही द्या, पण आमचं हक्क असताना, आमचं शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आम्ही मागत असताना आम्हाला मुस्लिम आरक्षण मिळालं पाहिजे अशी मी भूमिका घेतली आहे. OBC प्रवर्गामध्ये जे जमाती आरक्षण घेतात त्यांना घेऊ द्या ना, त्या सवलती सुद्धा घेण्याच्या दृष्टिकोनातून अडथळ्याची शर्यत लावलेली आहे. रंगनाथ मिश्रा कमिशननी त्याचा अहवाल सांगितला, साधारण 8% हिस्सा आम्हाला मिळाला पाहिजे मुस्लिम OBCच्या अंतर्गत, आणि तो 1.2% हिस्सा फक्त मुस्लिम समाजाच्या जाती जमातींना मिळतोय. माळी, साळी, कोळी आला आणि तो बागवान, पिंजारी, नजा, मनियार आला की सिलेक्शन करताना जातीय भावनेतून ह्याला डावललं जातं आणि साळी, माळी, कोळी यांना निवडलं जातं. हे नमूद केलं सच्चरनी आणि हे रंगनाथ मिश्रा कमिशननी. या देशामध्ये खऱ्या अर्थानं आता ही विचाराची प्रक्रिया, आपल्याला विचाराच्या पातळीवर आता आपल्याला काम करणे गरजेचं वाटतं. काळ खूप खराब आहे. अत्यंत या अशा दूषित वातावरणामध्ये आपल्याला काम करायचं. राजकीय वातावरण दूषित केलं गेलं आहे. आमचे 40 मतदारसंघ या राज्यामधले असे आहेत, त्या 40 मतदारसंघामध्ये 30%, 25%, 15% अशी आकडेवारी आहे. ती त्याच्यात डिटेलमध्ये जात नाही. मी जे म्हणजे अब्दुल रहमान साहेबांचं रेफरन्स देऊन मी ते बोलतो की त्यांनी जे मांडलंय त्यामध्ये 40 मतदारसंघ असे आहेत तिथं मुस्लिम निवडून देऊ शकतात. हा प्रश्न आमचे मागणे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांना एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, अनुसूचित जाती जमातीच्या म्हणजे त्या मागासवर्गीयच्या कार्यक्रमात बोलवलं होतं. तर मागासवर्गीय कार्यक्रमाच्या बोलवले असताना शाहू महाराजांनी एक महत्त्वाचा विचार मांडला की मेंढराचा नेता हा कोल्हा आणि लांडगा असू शकत नाही, सिंहाचा नेता बकरी शेळी असू शकत नाही. तसा महार समाजाचा, मागासवर्गीय समाजाचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच झाला पाहिजे. सगळ्यात अगोदर बाबासाहेबांनी नेता मानणारे शाहू महाराज. मग आता आपले प्रश्न, आपले प्रतिनिधी आपण दुसऱ्यावर विसंबून राहण्यापेक्षा आपलं नेतृत्व आता आपण उभं केलं पाहिजे. ते नेतृत्व म्हणजे ते बोलणारं नेतृत्व. जय पराजय, जिंदाबाद मुर्दाबाद करणाऱ्या नेत्यांची फक्त चापलुसी करणारं नेतृत्व सध्या, माफ करा, राजकीय
कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी आहे, तरी मी बघत असतो ना त्यावेळेला मला असं वाटतं की राजकीय पातळीवर सुद्धा आपण अशा पद्धतीचे नेते निर्माण करत असतो. सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून वैचारिक पातळीवरचे नेते आता आपण मुस्लिम समाजाने निर्माण केलं पाहिजे, तरच ही चळवळ आपली पुढे जाईल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न केला पाहिजे. अत्यंत शेवटच्या बाकावर बसणारे जरांगे साहेब आज मराठा समाजाचे 2-2 लाख लोक म्हणजे पुढे घेऊन जाऊ शकतात. माफ करा मित्रांनो, प्रस्तावित असलेले सगळे मराठा समाजातले नेते आज गाड्या घोड्या दिले तरी तेवढे लोक जमा करू शकणार नाहीत. त्याचं कारण काय की त्यांनी काम केलं, त्याचं एक भावना, एक जिद्द निर्माण केली आणि ती जिद्द आपल्या मुस्लिम समाजामध्ये निर्माण व्हायला तयार नाहीत. विचारपीठावर बसलेले आणि इथं समोर बसलेले असंख्य कार्यकर्ते, हे कार्यकर्ते राबत आहेत, जीवन संपवत आहेत आपल्याला, पण त्यांना योग्य रीतीनं आपल्याला तिथं पाऊल म्हणजे संधी नेतृत्वाची असेल, विचारायची असेल ती द्यायला तयार नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. ती केलं पाहिजे. एका बाजूला धार्मिक राजकारण चाललेलं ते असू द्या, धार्मिक दृष्टिकोनातून काही मुद्दे आपल्यासमोर येतील त्यावेळेला आपण जज्बातने पुढे येतो, यायला पाहिजे, हरकत नाही. तोही आपला धार्मिक, आता आपण जे प्रास्तिक वाचली, धर्म, भाषा, संस्कृती, इतिहास, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, या दृष्टिकोनातून आम्हाला जी स्वातंत्र्यता दिलेली आहे, धार्मिक आचरणाची स्वातंत्र्यता आहे, त्या आचरणाच्या स्वातंत्र्यावर कोणावरली हेट स्पीच केलं गेलं नाही पाहिजे, चुकीचं वक्तव्य केलं गेलं नाही पाहिजे. असं असतानाही सुद्धा जाणीवपूर्वक चुकीचं वक्तव्य केलं जातं. मला माफ करा, मी जरा जास्त बोललो, सगळ्याची मी माफी मागतोय. शेवटचं ले मशाले, 1-2 शेर मारून मी माझे भाषण संपवतो. ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे कौम के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे कौम के. पूजती है झोपड़ी, पूजती है झोपड़ी और पूजता है खेत भी, कब तक सहेंगे जुल्म मेरे लोग मेरे गांव के, लोग मेरे कौम के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे कौम के. बिन मांगे कुछ भी नहीं, बिन मांगे कुछ भी नहीं मिलता यह जानकर, अब लड़ाई लड़ रहे हैं लोग मेरे कौम के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे कौम के. जय हिंद, जय महाराष्ट्र.